नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली आहे. तर या संदर्भात पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे कोणती या संदर्भात संपूर्ण माहिती घेऊया. तर लक्षात घ्या, ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना लागू राहणार आहे. तसेच 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीला ही योजना लागू राहणार आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब, पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. तसेच पाहू शकता की दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास 1 मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार आहे. मात्र त्यानंतर माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी 1 मुलगी किंवा मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना अनुज्ञेय राहणार आहे. मात्र माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे, म्हणजेच यांना देखील लाभ मिळेल. त्याचबरोबर लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक असेल. त्याचबरोबर लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 1 लाखापेक्षा जास्त नसावे. तर अशा प्रकारे येथे नियम व अटी देण्यात आल्या आहेत. तर सदरच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आपण पाहूया. तर यामध्ये लाभार्थीचा जन्म दाखला, कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे याबाबत तहसीलदार व सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील. त्याचबरोबर लाभार्थीचे आधार कार्ड, प्रथम लाभार्थ्यावेळी ही अट शिथिल राहणार आहे. पहिल्या वेळी जर आधार कार्ड नसेल तरी देखील चालणार आहे. पालकांचे आधार कार्ड, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, रेशन कार्ड यामध्ये पिवळ्या अथवा केशरी रेशन कार्ड असल्यास सेल्फ अटेस्टेड कॉपीज तुम्हाला लागणार आहे. त्याचबरोबर मतदान ओळखपत्र, शेवटच्या लाभाकरता 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदान यादीत नाव असल्याचा दाखला देखील लागणार आहे. त्याचबरोबर संबंधित टप्प्यावरील लाभाकरता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा बोनाफाईड सर्टिफिकेट, जर शाळेत मुलगी असेल त्यानंतर दुसऱ्या टप्प्यावरील किंवा तिसऱ्या टप्प्यावर लाभाकरता संबंधित बोनाफाईड सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र येथे अटीनुसार लागणार आहेत. अंतिम लाभाकरता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील. अविवाहित असल्यास लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र देखील सोबत जोडावे लागणार आहे. तर अशा प्रकारे आवश्यक कागदपत्रे आणि त्यानंतर ज्या अटी आणि शर्ती या संदर्भात संपूर्ण माहिती पाहिली तर तुम्हाला हे संपूर्ण कागदपत्रे येथे फॉर्म देखील देण्यात आला आहे. 5ही हप्त्यांसाठीचा फॉर्म आहे. तर फॉर्म प्रिंट काढून घ्यायचा आहे आणि संपूर्ण फॉर्म भरून यामध्ये लाभार्थ्याचं नाव, आधार क्रमांक, त्यानंतर आई वडील यांचे नाव, आधार क्रमांक, मोबाईल नंबर, ईमेल ID, त्यानंतर निवासाचा पत्ता, मोबाईल क्रमांक, त्यानंतर या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरतेवेळी असलेल्या जिवंत अपत्यांची संख्या, बँकेचा तपशील, खाते क्रमांक, IFSC कोड, बँक शाखेचे नाव, त्यानंतर बँक खाते आधार कार्डशी संलग्न आहे किंवा नाही, त्यानंतर लेक लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्यासाठी तुम्ही अर्ज केला आहात, अशा प्रकारे संपूर्ण माहिती भरून आवश्यक कागदपत्रे जी आहेत ती तुम्हाला जोडायची आहेत आणि सदरचा अर्ज तुमच्या जवळपास असणाऱ्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे हा सदरचा अर्ज सबमिट करायचा आहे. तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा.